नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज हा आपण कॉटनचा असा छान कापड घेतलेला आहे. तर बघू शकता किती छान अशी प्रिंट आहे यावर आणि कॉटनचा कापड आहे. बघू शकता किती सुंदर कापड आहे. तर पण हा कापड थोडा छोटा होता, त्यामुळे त्याला अटॅच करण्यासाठी मी बघा त्याला मॅच होणारा कापड असा घेतलेला आहे. हा वरचा कापड आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि अर्धा इंच मी बघा सरळ रेषेत शिलाई मारून घेते आणि दोन्ही कपड्याला आपण अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, आता मी हा कापड दुसरा कापडाला जॉईंट केलेला आहे आणि वरतून मी दाबटीपसुद्धा देऊन घेतलेली आहे. तर बघा, आता हे दोन्ही कापड आपले जॉईंट झालेले आहेत. तर आता आपण या कापडाचं मेजरमेंट बघूया. तर बघा, या कापडाची लांबी आहे बघा 21.5 इंच. 21.5 इंच या कापडाची लांबी आलेली आहे आणि रुंदी आलेली आहे बघा. या कापडाची रुंदी आहे 11.5 इंच. 11.5 इंच बाय 21.5 इंच अशा मेजरमेंटने आपण हा कापड आता घेतलेला आहे. आणि ही पट्टी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली होती रुंदीच्या साईडला, दोन्ही साईडला. तर दोन्ही साईडला जी आपली एक्स्ट्रा पट्टी आहे ना, तर ती आता आपण अशी कट करून घेऊया. तर बघा, थोडं एक्स्ट्रा वगैरे कापड आलं तर कट करून घ्यायचं अशा प्रकारे. आपल्याकडे अशा छान छान लेसा असतात बघा, लेसा पडल्यास असतात. तर काही आपले यूज होतात, काही नाही होत. तर बघा, अशा तुमच्याकडे छान अशा लेसा असेल किंवा आपण साडीमध्ये जेव्हा आपण साडी यूज नाही करत तेव्हा साडीला खूप छान छान लेसा आलेल्या असतात, तर त्यासुद्धा आपण काढून यूज करू शकतो. तर बघा, अशा प्रकारे पण हे बघा किती सुंदर लेस आहे. तर बघते, तर ही लेससुद्धा आहे पट्टी लेस. तर ही खूप छान दिसते. तर ही बघूया आपण ट्राय करून. ही पण छान दिसत आहे मैत्रिणींनो. तर मी लेस अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता आपण कापडाला बघा, तर मला ही टसल लेस पण छान वाटली होती. तर मी बघा खाली टसल लेस लावून घेतली आणि त्यावरती मी गोल्डन पट्टी लेस लावून घेतली आहे. तर अशा प्रकारे मी दोन वेगवेगळ्या लेसा लावून घेतलेल्या आहे. तर त्याने सुद्धा बघा छान असा लूक आलेला आहे. आणि त्यावरती मी अस्तरसुद्धा ठेवून घेतलेला आहे. तर मी दोन्हीसुद्धा आता कट करून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मी आता अस्तर आणि गोणी दोन्ही पण सोबतच मी कट करून घेते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला मी गोणी, अस्तर आणि मेन फॅब्रिक असं तीनही आता आपलं व्यवस्थित तयार आहे. तर बघा, खाली आपण अस्तर ठेवून घेऊया. त्यावर आपल्याला ही राईस बॅग ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि त्यावर आपण आता आपला मेन फॅब्रिक ठेवून घेणार आहोत. तर बघा, आता यावर आपण मेन फॅब्रिक ठेवून घेऊया. तर पहिले आपण बघा टाचण्या लावून घेऊया. टाचण्या लावल्यामुळे आपला कापड सरकत नाही बघा, इकडे तिकडे सरकतही नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते. तर बघा, अशा प्रकारे आपण आता टाचण्या लावून घेऊया. आपण तीनही कापड आता चारही साईडने अटॅच करून घेते मी आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता आपण मेन फॅब्रिकमध्ये गोणी आणि खाली अस्तर अशा प्रकारे आपण तीनही फॅब्रिक आपण अटॅच करून घेतलेले आहेत. तर बघा, आता आपण दोन्हीही साईडला कापडाच्या मेन फॅब्रिकवर 3-3 अंतर सोडून 3-3 इंच अंतर सोडून आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे बेल्ट लावण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे मी दोन्ही साईडला 3-3 इंच अंतर सोडून बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेतलेली आहे.
या साईडला 3 इंच सोडून आणि त्या साईडला 3 इंच सोडून अशा प्रकारे आपण मध्ये आणि त्याच्या खाली मी बघा 1.5 इंच मी एक सरळ रेषा आखून घेणार आहे आणि तिथे मार्किंग करून घेणार आहे दोन्ही साईडला बघा. आणि समोरच्या साईडला सुद्धा अशाच प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. खाली 1.5 इंच रेषा आखून तेथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर तेथे आपण बघा बेल्ट आपण वेगळ्या पद्धतीने लावणार आहोत. तर बेल्ट आपण जेथे आपण 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे ना 1.5 इंचाखाली, तर तेथे आपण अशा प्रकारे बेल्ट ठेवून घ्यायचे आहे. आणि तेथे आपण बघा जी लेस आपली आपण लावलेली आहे ना मेन फॅब्रिकला जी गोल्डन पट्टी लेस लावलेली आहे, तर त्याचाच तुकडा आपल्याला कट करून बघा अशा प्रकारे चौकोनी करून तेथे आपल्याला त्या याच्यावर बेल्टवर आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे आपण दोन्ही साईडला आता लावून घेऊया. तर अशाच प्रकारे आपल्याला गोल्डन पट्टीचे छोटे छोटे तुकडे करून 2 समोरच्या साईडने आणि 2 मागच्या साईडने असे चौकोनी तुकडे करून बघा चौकोनी आकार देऊन त्याला आपण अटॅच करून घ्यायचं आहे बेल्टजवळ बेल्टला लावून. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला चौकोनी बघा आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे लेसला आणि तो अटॅच करून घ्यायचा आहे बघा. तर अशा प्रकारे मी आता बघा अटॅच करून घेते दोन्ही साईडला आणि मागच्या साईडलासुद्धा अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा अशा प्रकारे आपण आता दोन्ही बेल्ट आपण स्टिच करून घेतलेले आहे. त्याभोवती बघा आपण गोल्डन पट्टी लेस अशी चौकोनी करून लावलेली आहे. आणि ती महत्त्वाची टिप सांगते, आपण 3-3, 4-4 वेळेस टिप देऊन घ्यायची आहे बघा. 3-4दा टिप देऊन घ्यायची आहे, कारण आपल्या बेल्टवरच आपल्या बॅगचा भार अवलंबून असतो, आपली बॅगची मजबूती अवलंबून असते. तर बेल्टसाठी आपल्याला 3-3, 4-4 टिपा देऊन घ्यायच्या आहे. तर बघा आणि मागच्या साईडलासुद्धा मी एक हे बघा पॉकेट अटॅच करून घेतलेलं आहे. तर मी दुसरा कापड घेतलेला आहे पॉकेटसाठी. तर अशा प्रकारे आपण मागच्या साईडला एक पॉकेटसुद्धा अटॅच करून घेतलेलं आहे कापडाचं. तर अशा प्रकारे आता आपण आता येथे चेन लावून घेणार आहोत. तर बघा मी चेन घेतलेली आहे आणि चेनमध्ये रनर मी आधीच ओळून घेतलेला आहे बघा. तर आपण काय करायचं आहे आता, तर बघा आपण चेन बघा वरच्या साईडने उलटी ठेवायची आहे आणि आपण स्टिच करून घ्यायचं आहे. सरळ टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चेन पलटवायची आहे, तर आपली चेन सरळ होऊन जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा चेन अटॅच करून घ्यायची आहे अशाच प्रकारे. तर आपण मेन टिप देऊन घेऊया. तर बघा आता आपली चेनसुद्धा अटॅच झालेली आहे. तर बघू शकता. आणि दोन्ही साईडला बघा आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि अगदी फिनिशिंगसहित आपली चेन लावल्या गेलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगसहित आपली चेन लावल्या गेलेली आहे दोन्ही साईडला. तर आता आपण काय करायचं आहे, आता आपण कापडाला उलटं करायचं आहे आणि उलटं केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित ठेवल्यानंतर बघा दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मार्जिन 1/2 इंच ठेवून बघा 1/2 इंच कापड आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. तर त्याला लागून आपल्याला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे समोरच्या साईडला आणि खालच्या साईडला. अशा प्रकारे आपण 1.5 इंचाचा बॉक्स कट करून घ्यायचा आहे आणि हे बॉक्स आपल्याला दोन्ही साईडला कट करून घ्यायचे आहेत. आणि आपण दोन्ही बॉक्स कट केल्यानंतर दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही बॉक्ससुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे बघा, शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बॉक्सला. तर अशा प्रकारे आपला बेसही तयार होईल आणि आपली दोन्ही साईडला शिलाई मार्जिनसुद्धा तयार होईल. तर अशा प्रकारे आपल्याला बॉक्स कट करून हाच बॉक्स आपल्याला दुसऱ्यावर ठेवून आपल्याला बॉक्स कट करून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची आहे बघा. तर बघा अशा प्रकारे आपले आता दोन्ही साईडला शिलाई मारून झालेली आहे आणि आपले बॉक्स कट करून जे बॉक्स आपण कट केले होते 1.5 इंचाचे, तो बेस आपला आता शिलाई मारून झालेला आहे. तर बघा बेससुद्धा आपला तयार आहे. तर आता आपली बॅग बिलकुल तयार आहे मैत्रिणींनो. आणि आता आपण याला राईट साईडला बघा टर्न करून घेऊया. तर आपण आता याला बॅगला आपण सरळ करून घेऊया. तर आपल्याला आतमध्ये आपण बघा एक पॉकेटसुद्धा दिलेलं आहे आणि छान असा आपला बेस तयार झालेला आहे. तर चला आता आपण मैत्रिणींनो आपली बॅग आपण आता सरळ करून घेऊया. तर सरळ करण्यासाठी बघा चेन आपल्याला समोर सरकवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे चेन सरकवली की आपली बॅग इझिली सरळ होऊन जाते बघा.
तर अशा प्रकारे आपल्याला बॅग सरळसुद्धा करून घ्यायची आहे. तर बघू शकता आता बॅगला सरळ केल्यानंतर किती छान लूक आलेला आहे बघा बॅगला. आणि छोटे छोटे लेसचे तुकडे वापरून आणि छोटे असे कापड आपल्या घरामध्ये पडले असतात तर ते सुद्धा आपण यूज करून बघा किती सुंदर अशी शॉपिंग बॅग आपण तयार केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर आपली बॅग तयार आहे. छान बेससुद्धा तयार झालेला आहे आणि आपले बेल्ट आपण वेगळ्या पद्धतीने स्टिच केलेले आहे मैत्रिणींनो. तर बघा किती सुंदर आपले बेल्ट दिसत आहे. त्याला आपण पट्टी लेसने आपण त्याला डेकोरेट केलेलं आहे. म्हणजे छान असं बेल्टवर आपण ते लेस आपण चौकोनी लावून त्याला अटॅच करून घेतलेली आहे. तर त्यामुळे सुद्धा एक वेगळाच लूक आपल्या बॅगला आलेला आहे आणि लेस लावण्याने सुद्धा खूप छान दिसत आहे. तर बघा मैत्रिणींनो किती सुंदर आपली ही शॉपिंग बॅग तयार आहे मैत्रिणींनो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा किती सुंदर आपली ही शॉपिंग बॅग तयार आहे मैत्रिणींनो. तर ही बॅग तुम्ही मार्केटमध्ये नेऊ शकता किंवा समारंभातसुद्धा नेऊ शकता. समारंभात नेण्यासारखी ही आपली बॅग तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर खूप छान असा बेस तयार झालेला आहे आपल्या बॅगला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मैत्रिणींनो आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.